आदाब अर्ज़ है। एडीएन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नजर। शिवसेना ठाकरे ग्रुप रियासत में एक ही रुकन पार्लियामेंट मुंतखब करके दिखाएं, गिरीश महाजन का उद्धव ठाकरे को चैलेंज। 3 रियासतों में भारतीय जनता पार्टी की कामयाबी के बाद शहर में मिठाई तकसीम करके भारतीय जनता पार्टी के वर्कर्स का जश्न। अब खबरें तफसील से। गुज़िश्ता लोकसभा इंतखाब में शिवसेना के 18 अरकान पार्लियामेंट वज़ीर-ए-आज़म नरेंद्र मोदी की वजह से मुंतखब हुए। ऐसा दावा करते हुए आइंदा लोकसभा इंतखाब में शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे ग्रुप महाराष्ट्र में एक ही रुकन पार्लियामेंट मुंतखब करके दिखाए, ऐसा चॅलेंज गिरीश महाजन ने एक प्रेस कॉन्फ्रेंस में किया है। नावच घेऊन मी सांगेल की शिवसेना उभाठा उद्धव ठाकरे गट यांचे मागच्या वेळी 18 खासदार निवडून आलेले होते. मोदीजींमुळे आलेत, भाजपामुळे आलेत, पण जणू आम्ही आमच्या भरोशावर आलो, आमच्या कर्तृत्वावर आलो असं दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. विधानसभेमध्ये 55 आमदार आणि लोकसभेमध्ये 18 खासदार त्यांचे आलेले होते. माझं त्यांना आव्हान आहे, तुमचे 18 खासदार आले होते ना, आता तुम्ही 1 खासदार निवडून नका राज्यामध्ये. 1 खासदार, मी 2, 4, 5 म्हणत नाही, 1 खासदार उद्धवजींनी त्यांच्या पक्षाचा निवडून आणून दाखवावा. मागच्या वेळी फक्त मोदीजींची सभा झाली, मोदींचं नाव होतं, भाजपचं नाव होतं, भाजप तुमच्या सोबत होती आणि म्हणून तुम्ही 18 खासदार निवडून आणलेत. आता 1 खासदार निवडण्याची पात्रता या ठिकाणी राहिलेली नाही. राहुल गांधी म्हणत होते देशाची पनोत्री आहे. आज आपण बघितलं असेल की देश की गॅरंटी कोण आहे आणि देशची पनोत्री कोण आहे, आणि म्हणून हे लोकांनी मतदारातून आज सिद्ध करून दिलेलं आहे. तुम्ही काही म्हणालेत, काही वाच्यता केली तरीसुद्धा लोक, जनता ही भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आता समोर लोकसभा आहेत, सांगितलं जात होतं की इथे प्रिलिम आहे, पूर्वपरीक्षा आहे. आता तर या निकालावरून पूर्वपरीक्षाही झाली आणि मेन्स परीक्षाही झालेली आहे. त्यावेळेला 302 खासदार आमचे आहेत. पुढच्या वेळी जवळपास 340 ते 50 खासदार हे भारतीय जनता पक्षाचे या देशामधून निवडून देतील, मित्रपक्षांचे धरून. आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये तरी सांगायची गरजच नाही. आज आम्ही तिन्ही पक्ष, शिवसेना आहेत, शिंदेसाहेबांचा गट आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, अजितदादांचा गट आहे आणि भाजप, आम्ही तिन्ही मिळून 2/3 मेजॉरिटी या ठिकाणी राज्यात येईल. आता हे सांगायला कुणाचीही गरज नाही. जरांगे पाटला संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री लक्ष घालत आहेत, उपमुख्यमंत्री दोघे त्या ठिकाणी लक्ष घालत आहेत. मला वाटतं त्या संदर्भामध्ये आधीच सांगितलेलं आहे की त्यांची जी मागणी आहे ती सरसकट द्यावं. मी आधी सांगितलं आहे, त्यांच्याकडे जाऊन बसलो होतो मी 4 वेळा, त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं स्टेजवरून, तर सरसकट देणं हे कदापि शक्य नाही आहे. आता जेवढे आपल्याला त्या ठिकाणी दाखले काढता आले, कुणबी समाजाचे तेवढे आपण काढलेले आहेत, तेवढ्या लोकांना आपण सर्टिफिकेट देतो आहे. पण कुठल्या कायद्यानुसार देणार, कुठल्या नियमानुसार देणार, हाही मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून सगळे त्यांचे जे सगळे जवळचे लोक होती, त्यांच्याकडले जे सगळे बुद्धिवादी होते, सगळे राज्यामधले ज्यांना सगळी माहिती आहे, प्रोफेसर आहेत, प्रिन्सिपल आहेत, कुलगुरू आहेत, हे सगळे जमले. न्यायमूर्ती शिंदेसाहेब जमले, गायकवाड आलेत, सर्वच आलेत. पण सर्वांनी विचार केल्यानंतर असं ठरलं की बा असं आपल्याला देता येणार नाही. आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये जी आमची आता याचिका आम्ही दाखल केलेली आहे, त्या माध्यमातूनच त्यातून मार्ग निघणार आहे. आणि समस्त मराठा समाजाला आम्हाला कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण द्यायचं आहे, हे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी वारंवार सांगितलेलं आहे. आणि मला वाटतं तोच मार्ग त्यातून निघेल. हाल ही में हुए इंतखाबात में 3 रियासतों में भारतीय जनता पार्टी का इख्तिदार आने के बाद उस्मानपुरा ऑफिस के रूबरू भारतीय जनता पार्टी के वर्कर्स ने मिठाई तकसीम करके जश्न मनाया। हमारे नुमाइंदे देव राजड़े ने वर्कर्स से बातचीत की।
4 राज्यामध्ये निवडणुका पार पडलेल्या आहे, ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर तेलंगणा वगळता 3 राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेवर बसलेली आहे, पण मात्र तेलंगणामध्ये ते सत्तेवर येऊ शकलेले नाही आहे. पण आपण जर पाहिलं तर याचाच ज्या 3 राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीने भव्य यश मिळवलेलं आहे, त्यापैकी जर आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर शहरामधील असलेलं हे कार्यालय आहे भारतीय जनता पार्टीचं. या कार्यालयामध्ये आता या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी पेढे वाटून जल्लोष या ठिकाणी साजरा करण्यात आहे. तर महिला देखील मोठ्या प्रमाणात या जल्लोषात सहभागी झालेल्या आहे. आणि या सर्वात महत्त्वाची बाबदारी या ठिकाणी पाहिलं तर आता फुगडी घेऊन या ठिकाणी हा आनंद या जल्लोष या ठिकाणी साजरा करताना आपल्याला दिसत आहे. आपण जर या ठिकाणी आता मोठ्या उत्साह या ठिकाणी दिसतो. काय सांगायला आता 4 राज्य 3 राज्यात सत्ता आलेली तुमची सर्वात महत्त्वाची बाब आणि तुम्ही सगळं जल्लोष साजरा करताय. सगळ्यात महत्त्वाचं 3 राज्याची भाजपाची सत्ता आलेली आहे. यात सगळ्यात मोठा वाटा माझ्या माता भगिनींचा आहे आणि त्यांनी भरभरून नरेंद्र मोदीजींना आशीर्वाद दिलेले आहेत, शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांनी त्या मताद्वारे दर्शविले की नरेंद्र मोदी सरकार हे भारताचं हित जाणणारं, सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन चालणारं सरकार आहे. कुणी कितीही जातीमध्ये तेढ निर्माण केला तरीही काही करू शकत नाही. हे हिंदुत्वाचं सरकार आहे, त्यामुळे आम्ही इथे जल्लोष करण्यासाठी आलोय. तेलंगणात मात्र काँग्रेस आले, तेलंगणात भाजपाचं काय चालू शकलं नाही, काय सांगणार? तेलंगणाची जी स्थिती आहे तिथे जे उमेदवार होते त्यांच्या काही वक्तव्यामुळे आणि स्थानिकच्या तिथे जातीय राजकारणामुळे आमची सत्ता तिथे येऊ शकली नाही. आपण जर पाहिलं तर राजकीय कारणास्तव त्या ठिकाणी सत्ता नाही येऊ शकली. मात्र आपण जर या ठिकाणी पाहिलं तर एक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कशा पद्धतीने उत्साह या ठिकाणी यावेळी दिसून येईल आणि एक उत्साहात आपण सध्याला आपल्याला हे कार्यकर्ते दिसत आहे. तुम्ही आता सत्तेत 4 ठिकाणी 4 पैकी तुम्ही 3 ठिकाणी सत्ता आलेली आहे, हे जल्लोष तुम्ही साजरा करतायत. हो, आज दिवाळीसारखा आनंद होतोय. पूर्ण 4 राज्यामधून 3 राज्यामध्ये जेव्हा आपलं सरकार येतं तर हे फक्त मोदीजींचा विजय नसून भारतीय जनता पार्टी आणि त्यांनी केलेल्या कार्याची पावती, त्यांनी राबवलेल्या योजनेची पावती ही जनतेने दिलेली आहे. जनतेच्या मनातलं हे सरकार आहे आणि आज आपण सर्व बघतोय की एवढ्या प्रचंड बहुमताने राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये आपलं सरकार आलेलं आहे. आम्ही सर्वजण इथे जल्लोष साजरा करत आहोत आणि दिवाळीसारखा आनंद आम्हाला होत आहे. महाविजय 2024मध्ये परत एकदा पूर्ण देश मोदीजींचं नेतृत्व स्वीकार करणार आहे आणि देश हा विश्वगुरू होणार आहे. नक्कीच आपण जर या ठिकाणी पाहिलं तर एक मोठ्या जोशात या ठिकाणी कार्यकर्ते आहेत. तर सर्वात महत्त्वाची बाब जर पाहिलं आपण 3 राज्यात सत्ता आली, मात्र तेलंगणामध्ये भारतीय जनता पार्टीला हार पत्करावा लागले. त्या ठिकाणी कमी परिवर्तनांना त्या ठिकाणी मतदान त्या ठिकाणी भेटलेले आहे. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के महापरियान दिन के ज़िम्मे और धम्म मिशन पगोड़िया के दूसरे यौम तासीस के मौके पर कैंडल धम्म रैली का एहतमाम किया गया है. इसकी इत्तला सहाफ़ती कॉन्फ्रेंस में दी गई. आपल्या सर्वांना एक नम्र निवेदन आणि एक आनंदाची सूचना देऊ इच्छितो. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाप्रयाण दिनाच्या अनुषंगाने 6 डिसेंबर रोजी श्रावस्ती विहार, साकेतनगर, पेठेनगर, भीमनगर, भावशिंगपुरा, औरंगाबाद या ठिकाणी सकाळी 5 वाजेपासून तर संध्याकाळच्या 5:30 वाजेपर्यंत कृतीत्मक दानशील समाधीने बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी संघदान, महापरित्राण पाठ आणि भिक्खू संघाची धम्मदेशना अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यानंतर बाबासाहेबांच्या शुभ हस्ते रोपित झालेला श्रीलंकेवरून आणून मिलिंद कॉलेजच्या पुढे नागशेनवनात लावलेला जो बोधिवृक्ष आहे, त्या बोधिवृक्षाची सायंकाळी 6 डिसेंबर रोजी भिक्खू संघाच्या शुभ हस्ते उपासक उपासिकांच्या उपस्थितीमध्ये बोधिपूजा होईल आणि त्या ठिकाणावरून दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी कॅन्डल धम्म रॅलीला प्रारंभ होईल. आणि ती कॅन्डल धम्म रॅली लिटिल फ्लावर, मिल कॉर्नर, महात्मा फुले चौक, औरंगपुरा, गुलमंडी, सिटी चौक मार्गे मेन पोस्ट ऑफिसवरून भडकल गेट या ठिकाणी पूर्णाकृती बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ या रॅलीचा समारोप होईल, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. तरी ह्याही वर्षी द धम्म मिशन पगोडा सम्राट अशोकांना
बाबासाहेबांना व गोयंका गुरुजींना समर्पित केलेला आहे. त्याचंसुद्धा दुसरा वर्धापन दिवस आणि बाबासाहेबांचा हा 6 डिसेंबर महाप्रयाण दिवस आपण ह्याही वर्षी साजरा करत आहोत. त्या बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठीच मी लोकांच्या दानातून 1-1 रुपया रोज दान घेऊन मुठभर धान्य घेऊन आडगाव जावळे बीड सोलापूर हायवेला 7.5 एकर जमीन विकत घेऊन त्या ठिकाणी भव्य दिव्य इंग्लिश मिडियमची शाळा जी धम्म स्कूल असेल, चिवर घालून शिकणारी मुलं मुली, तिथे आरोग्याच्या संदर्भातला चॅरिटी हॉस्पिटल, भव्य दिव्य एक पगोडा आणि वृद्ध भिक्खू भिक्षुणी उपासक उपासिकासाठी राहण्याचं एक आर्य मैत्री सद्धम नगर आणि ज्या स्पर्धात्मक परीक्षा आहेत त्या स्पर्धात्मक परीक्षा पास होता याव्या, मोक्याच्या माऱ्याच्या जागेवर जाता यावं अशा प्रकारचं एक मोठं इन्स्टिट्यूट. अशा प्रकारे बाबासाहेबाच्या स्वप्नातलं त्या ठिकाणी संगगिरी महाविहार आडगाव जावळे तालुका पैठण पोतन जिल्हा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी निर्माण करत आहे. आणि ते सारं बाबासाहेबाच्या सुचारण्यावर अर्पण करून खऱ्या अर्थाने बाबासाहेबाला अभिवादन करणार आहे. तरी सर्व उपासक उपासिकांना आव्हान आहे की आपणही या 6 डिसेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात सकाळी 5 वाजेपासून तर दिवसभर चालणाऱ्या या कार्यक्रमात आणि संध्याकाळी मिलिंदो कॉलेजपासून 6 वाजता निघणाऱ्या रॅलीमधून 8-8:30 वाजेपर्यंतच्या सर्व कार्यक्रमात आपण तन्मन धनाने सहकार्य करावं आणि आपलं पुण्य अर्जित करून बाबासाहेबाला खऱ्या अर्थाने अभिवादन करावं. नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का. वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं. देखते रहिए ADN उर्दू न्यूज़. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15-24-25P बीड बायपास सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है. घाटी इंतजामिया के मुख्तलिफ काम करते वक्त स्टैंडिंग कमेटी के अरकान को तयख्खुन में नहीं लिया गया, ऐसा एतराज़ रुकन एडवोकेट इकबाल सिंह गिल ने ADN से बातचीत करते हुए जाहिर किया. 2 डिसेंबर रोजी घाटी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अभ्यागत समितीची बैठक माननीय अध्यक्ष आमदार प्रदीप जयस्वाल साहेब यांनी बोलवली होती. आम्ही बैठक घ्यावी म्हणून आम्ही कोर्टामध्ये गेलो, कारण 10-15 वर्ष झाले मीटिंग घेण्यामध्ये हायगाय करतात डीन. पहिलं मीटिंग 2 महिन्यामध्ये पहिली मीटिंग हा ॲडमिनिस्ट्रेटर यांच्यातर्फे घेतली पाहिजे. ह्याच्या व्यतिरिक्त जर त्यांना मीटिंग घ्यायची असल्यास मग त्यांनी अध्यक्षांची परवानगी घ्यावी आणि मग त्यांनी परवानगी दिली तर मग तुम्हाला दुसरी मीटिंग घेता येते. पण पहिली मीटिंग हा जो प्रशासनातर्फेच घेतली पाहिजे असा रूल आहे. परिशिष्ट अभ्यागत समिती जो परिशिष्ट आहे ब आणि क ह्याप्रमाणे ते मीटिंग प्रशासनाने घेतली पाहिजे. परंतु डीन टाळाटाळ करत असतो. हे डीन आले तो पासून ह्या ठिकाणी खरेदी विक्री ह्याच्यामध्ये फार मोठा घोळ होत चाललेला आहे. बांधकामामध्ये पण
बांधकामामध्ये पण खूप घोळ चालू आहे आणि बांधकाम निकृष्ट दर्जाचा होत आहे. त्याबद्दल आम्ही क्वालिटी कंट्रोलला आम्ही निवेदन देणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जे प्रशासनाचा गलिच्छ कारभार सुरू आहे साफसफाईनी परिसरामध्ये, तसेच वॉर्डामध्ये पण साफसफाई नाही. ह्याकरता आम्ही थोड्याच दिवसात आम्ही माननीय सचिव यांना भेटण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि त्यांना आम्ही ह्या घाटी परिसरामधली जी प्रशासनाची गलथान कारभार आहे आणि जे चढ्या भावाने वस्तू खरेदी केली जाते त्याबद्दल आम्ही त्यांना माहिती देणार आहोत. अगोदर विषयपत्रिकाच नव्हती, फक्त मीटिंग आहे म्हणून एक पत्र दिलं होतं. 2 तारखेला मीटिंग आहे, ते पण एक दिवस अगोदर मीटिंग आहे म्हणून अशा एक पत्र दिलं. विषय काहीच नव्हते, तरी पण ते मागचे आपलं जे मिनिट्स होते त्याच्यावर चर्चा झाली आणि मग त्याच्यानंतर ह्या ठिकाणी जे पेन ड्राईव्ह आहे आणि ते खुर्च्या घेतलेल्या चढ्या भावानं खुर्ची घेतलेली आहे किंवा औषधी घेत आहेत, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल चर्चा झाली आणि त्याबद्दल मी मागणी केलेली आहे की त्याची चौकशी झाली पाहिजे. तसेच काही लोकांना जे बिल मंजूर करण्यात आलेले आहे ते इलिगल बिल मंजूर केलेले आहे म्हणून आम्ही स्पेशल ऑडिट करण्याचा मी मांगनी केलेली आहे. मरकजी हुकूमत की मुख्तलिफ स्कीमों की मालूमात तमाम शहरियों को हासिल हो और वो इससे मुस्तफ़िद हो, इस नज़रिए से 28 नवंबर से शहर में तरक्की याफ्ता भारत संकल्प यात्रा का एहतमाम किया गया है. इस मौके पर अफसरान को हलफ दिलवाया गया. मरकजी हुकूमत की मुख्तलिफ स्कीमों की मालूमात तमाम शहरियों को हासिल हो और इससे वो मुस्तफ़िद हो, इस नज़रिए से 28 नवंबर से शहर में तरक्की याफ्ता भारत संकल्प यात्रा का एहतमाम किया गया है. सनीचर को औरंगपुरा इलाके में रथ यात्रा आई हुई थी. इस मौके पर वार्ड नंबर 2 के असिस्टेंट कमिश्नर रमेश मोरे ने स्कीमों की मालूमात हाज़रीन को दी. मरकज़ी हुकूमत की मुख्तलिफ स्कीमों का फ़ायदा कैसे हासिल किया जा सकता है इसकी वजाहत उन्होंने की और अपील की कि शहरी इन स्कीमों का फ़ायदा हासिल करे. इस मौके पर जोन नंबर 2 के तमाम अफसरान और मुलाजिमीन को हलफ दिलवाया गया. तरक्की याफ्ता संकल्प यात्रा का इफ्तिताह सिद्धार्थ गार्डन में 28 नवंबर को किया गया था. ये यात्रा 22 दिसंबर तक चलेगी. यात्रा फिलहाल शहरी और देही इलाकों में जारी है. आपला संकल्प विकसित भारत. आम्ही शपथ घेतो की भारताला 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित देश बनवण्याचे स्वप्न साकार करू. गुलामगिरीची मानसिकता मुळापासून उपटून टाकू. देशाच्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगू. भारताची एकता बळकट करू आणि देशाचे रक्षण करणाऱ्यांचा सन्मान करू. नागरिक म्हणून कर्तव्याचे पालन करू. नेशनल स्पोर्ट्स कोड 2011 का महाराष्ट्र में अमल दरामद किया जाए, ऐसा मुतालबा वजीर संजय बनसोड़े से किरडा भारती की जानिब से हाल ही में एक महजर के जरिए से किया गया. महाराष्ट्र क्रीड़ा भारतीय के अहदेदारों ने रियासत के खेलों के वजीर संजय बनसोड़े से मुलाकात करके रियासत में नेशनल स्पोर्ट्स कोड 2011 आयद करने का मुतालबा हाल ही में किया. जिन मुतालबात को माशी मंजूरी की ज़रूरत है उन्हें फ़ौरन मंजूरी के लिए रवाना किया जाएगा, ऐसा तयक़ुन वज़ीर मौसूफ़ ने दिया. काबीना में ये मीटिंग हाल ही में हुई जिसमें खेलों के वजीर संजय बनसोड़े समेत स्पोर्ट्स भारती के दीगर अफसरान मौजूद थे. खबरों के सिलसिले को ख़त्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नज़र. शिवसेना ठाकरे ग्रुप रियासत में एक ही रुकन पार्लियामेंट मुंतखब करके दिखाएं, गिरीश महाजन का उद्धव ठाकरे को चैलेंज. 3 रियासतों में भारतीय जनता पार्टी की कामयाबी के बाद शहर में मिठाई तकसीम करके भारतीय जनता पार्टी के वर्कर्स का जश्न.
नाजरीन, ये थी आज की खबरें। कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ। देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।